लाल कोणची आहे या जाती पण आमच्याकडे आता बहुतेकशा नव्हत्या, त्या आपल्याला स्वस्तेच्या माध्यमातून मिळाल्या, आपण तिकडे लागवड केलेला आहे। याच्यापासून आपण उकडून खाऊ शकतोय, याची भाजी पण बनवली जाते। चांगली ह्या खायला एकदम चांगल्या असतात, आपल्या शरीराला चांगल्या आहेत आणि जेणेकरून याच्यानी बिमारी होई नाही। याच्या खाली काय लावलेलं आहे? कंद लावलाय? कंद लावलेला आहे त्याला। काही कंद असतोय मोठा होतोय आणि वरती पण काही त्याला बाज येतोय, ते पण खायचे असतात आणि हे पण खायला। अरे आपल्याला बियाणासाठी त्याचा पण वापर करता येईल, दोन्ही वापर करता येईल। आता ह्याचा जो कंद आहे हा सफेद आहे का लाल वाला आहे? हा लाल वाला आहे, ह्याला लाल कोणची म्हणतात। आणि काही सफेद असतात, काही एकदम मोठ्या 1-1 मीटरच्या असतात, असे पण एक दुसरी जात आहे याच्यामध्ये। म्हणजे ह्या कंदाच्या जसं भाताचं आहे, नाचणीच्या वेगवेगळ्या जाती आहेत, तसे कंदवर्गीय पिकं सुद्धा आपल्याला महत्वाची वाटतात। महत्वाचे आहेत आणि आपल्याकडे हे लोक आता ते काही विसरले होते, तर पण खायला गरजेचं आहे। अशा आपल्याकडे ह्या जाती आपण इथे जेवढ्या ह्या गेल्यात तेवढ्या जातीमधून उत्पन्न आलं की आपण इतर शेतकऱ्यांना देणार आहे। इतर शेतकऱ्यांना पण याचं समजावून देणारे काय, याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत ते त्यांच्या लक्षात येणारच आहे। जेणेकरून तोटा तर काहीच नाही, याच्यामध्ये सगळं फायदेच आहेत। तर इतर शेतकऱ्यांना पण आपण याच्याकडे वळवणार आणि त्यांना हे करायला लावणार। खूपच छान। आज आपल्याला खरंच एक जैवविविधतेची टूर घडवलेली आहे मोरगाजींनी त्यांच्या शेतामध्ये। इथे भाताच्या जवळजवळ 48 जाती, त्यानंतर नाचणीच्या जाती, कंदामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंद, आळू आहे, करांदा आहे, लाल कोची आहे, सुरण आहे। तर हे एक विविधतेचं केंद्र आणि ह्या विविधतेच्या केंद्रातून विविधतेतून समृद्धीकडे वाटचाल हा जो आता जगभर विचार केला जातो, अॅग्रो इकॉलॉजिकल फार्मिंग, कन्झर्वेशन ऑफ ऍग्रिकल्चरल बायोडायव्हर्सिटी असे शब्द वापरले जातात, ज्या दृष्टीनं प्रत्यक्ष शेतामध्ये गावाच्या पातळीवर त्यांच्या शहाणपणातून ह्या सगळ्या गोष्टी संवर्धित होत आहेत। आणि ह्यातला सर्वात मोठा विचार म्हणजे संवर्धन होऊन उपयोग नाहीये, फक्त संवर्धनातून लागवडीकडून आपल्या अन्नाची प्लेट कशी मोठी करता येईल, त्यात विविधता कशी आणता येईल आणि त्या विविधतेतून पोषण सुरक्षिततेकडे जाता येईल। त्याचबरोबर वातावरण बदलाच्या काळात तग धरणारी सगळी पिकं, कंद पिकं असतील, नाचणी वरईसारखी ज्याला क्रॉप्स फॉर द फ्युचर म्हटलेलं आहे, तर त्याच्या प्रत्यक्ष सोस्थळी संरक्षण, इन सिटू कॉन्झर्वेशन चा हा कार्यक्रम जीईव्ही मार्फत सीड्स फॉर लाईफ ह्या प्रकल्पाच्या अंतर्गत सुरू आहे, ज्याच्यातून ही विविधता जपली जाईल आणि त्यातून समृद्धीच्या अनेक वाटा तयार होतील अशी आशा आहे।